Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. माय सेल्फ पकना यशवंत BMS फायनल स्टुडंट. तर आज आपली औषधी कल्प फर्स्टमधलं जे सेकंड कल्पना आहे ते म्हणजे योगेंद्र रस. आता या योगेंद्र रस म्हणलं मित्रांनो तर याचे एक श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक आपण बघूया. तर याच्यामध्ये असं सांगितलेले की विशुद्धम रससिंधूरम म्हणजे रससिंधूर घ्यायचं आहे. तद्वर्तम शुद्ध आहाटकम म्हणजे शुद्ध सुवर्ण, आणि त्यासोबत तत्सम कांतलोहश्च तत्सम अभ्रमेवश्च म्हणजे कांतलोह आणि अभ्रमेव घ्यायचं. विशुद्धम मौक्तिकेवश्च वंगश्च तत्सम्मतम म्हणजे मौक्तिक भस्म पण घ्यायचं आणि वंग भस्म पण घ्यायचं. कुमारी कारसे भाव्यम धान्यराशी दीनत्रयम म्हणजे कुमारी स्वरस हे आपल्याला भावनाद्रव्य घ्यायचं आणि त्याच्यासोबत त्यांना धान्यराशीमध्ये त्यांना बुडून टाकायचं. ततो रक्तकमयवित्त वटी कुरियाचे दक्षिणम योगवाही रसदोष सर्व रोग कुणांतुक म्हणजे त्यांच्या वटी बनवून नंतर हे सर्व याचा उपयोग आपण औषधीमध्ये करू शकतो. अशा पद्धतीने या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याचा रसरत्न समुच्चयने सांगितले. तर आता याचे घटकद्रव्य जर बघितले तर यामध्ये रससिंधूर 20 ग्राम येते, कांतलोह भस्म, त्याच्यानंतर सुवर्ण भस्म, मौक्तिक भस्म, अभ्रक भस्म आणि वंग भस्म हे प्रत्येकी 10 ग्राम घ्यायचे. म्हणजे याच्यामध्ये फक्त रससिंधूर हे 20 ग्राम घ्यायचे आणि बाकीचे सर्व हे 10 ग्राम घ्यायचे. आता सर याच्यासाठी तुम्ही ट्रिक कशी बनवली, तर आता बघा योगेंद्र रस. आता याच्या नावात कसं योग आलेलं आहे म्हणजे आता यामध्ये 2 व्यक्तींचं योग आलेलं आहे बघा, सूर्यकांत आणि अभि, आणि त्यांचे भांडणं झालेले आहेत. तर त्यांची घटकद्रव्य लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक कशी बनवलेली की अभि सूर्यकांत वंगाना मार. तर अभि पासून येते अभ्रक भस्म, सु पासून येते सुवर्ण भस्म, कांत पासून येते कांतलोह भस्म, वंग पासून येते वंग भस्म, मा पासून येते मौक्तिक भस्म आणि र पासून येते रससिंधूर. अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व घटकद्रव्य लक्षात ठेवू शकता मित्रांनो. आता याच्या घटकद्रव्यामध्ये जर बघितलं तर यामध्ये भावनाद्रव्य जर उपयोग करण्याचा हेतू याच्यामध्ये कुमारी स्वरसाचं केलेलं आहे आणि त्यासोबतच एरंडपत्राचा सुद्धा यथावश्यक उपयोग करायला सांगितलेले. आता याच्यामध्ये जर आपण समजा भावनाद्रव्य जर बघितले तर कुमारी स्वरस हे मुख्यत्वे आहे. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जे येते मित्रांनो ते म्हणजे केमिकल कंपोजिशन. आता याच्यामध्ये सर्व हे भस्मच आलेले आहेत म्हणून त्यांचे फक्त केमिकल कंपोजिशनच आपल्याला घ्यायला लागते. तर आता रससिंधूर ज्याला आपण रेड ऑक्साईड ऑफ मर्क्युरी असे म्हणतो, तर त्याचं केमिकल कंपोजिशन जर बघितलं तर HgO आणि Fe3O4 हे लोह भस्म याचा केमिकल कंपोजिशन येते. त्यासोबतच नंतर सुवर्णाचं जर बघितलं तर ऑरम AU. त्याच्यानंतर मौक्तिक भस्माचं जर केमिकल कंपोजिशन बघितलं तर CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यानंतर अभ्रक भस्माचं जर केमिकल कंपोजिशन बघितलं तर KMg2 AlSi3O10 OS2 अशा पद्धतीने सांगितलेले. त्याच्यानंतरच वंग भस्माचं जर केमिकल कंपोजिशन जर बघितलं तर SnO2 अशा पद्धतीने हे सर्वांचे केमिकल कंपोजिशन सांगितलेले. आता त्याच्यानंतर पुढील स्टेप काय मित्रांनो, तर त्याच्यानंतरची आहे म्हणजे निर्माण विधी. आता निर्माण विधी जर बघितलं तर याच्यामध्ये काय करायचं, सर्व घटकद्रव्य जे आहेत समजा वंग भस्म, मौक्तिक भस्म, अभ्रक भस्म, रससिंधूर आणि कांतलोह भस्म हे सर्व घटकद्रव्य खल्वयंत्रामध्ये एकत्रित करायचं. आता खल्वयंत्रामध्ये एकत्रित केल्याच्या नंतर त्यांना भावनाद्रव्य देण्यासाठी कुमारी स्वरसाचा उपयोग करतो. नंतर खल्वयंत्रामध्ये त्यांचं एकत्रित मर्दन करायचं आणि नंतर त्यांना काय करायचं, एरंडपत्रामध्ये टाकून त्यांचं गुंडाळून धान्यकाशी त्यांचं बुडवून टाकायचं आणि नंतर त्यांचे काय करायचे गुटी किंवा वटी निर्माण करायचे. अशा पद्धतीने ही निर्माण विधी सांगितलेली. तर पुन्हा एकदा निर्माण विधी बघा, सर्व घटकद्रव्य घेऊन खल्वयंत्रामध्ये एकत्रित जमा करायचं. जमा केल्याच्या नंतर सेकंड स्टेप काय की कुमारी स्वरसाची त्यांना भावना द्यायची. नंतर थर्ड स्टेप काय सांगितलेली की सर्वांचे खल्वयंत्रामध्ये मर्दन करायचं. नंतर त्यांच्या मिश्रणाच्या गोळ्या बनवून एरंडपत्रात गुंडाळून धान्य आदीमध्ये बुडून पाक करायचा. अशा पद्धतीने ते लक्षात ठेवायचं आणि नंतर 125 ते 225 मिलीग्राम यांच्या गुटी बनवायच्या म्हणजे वटी बनवायच्या. अशा पद्धतीने हिची निर्माण विधी आहे. आता त्याच्यासमोर फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. तर आता त्यासमोर येते म्हणजे फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स म्हणलं की आयुर्वेदामध्ये काय येते मित्रांनो की रस गुण वीर्य विपाक. आता ते फार्माकोडायनॅमिक्स घटकद्रव्यांचे आपण बघूया. तर आता रससिंधूरचं काय सांगितलं नाही तर कांतलोह भस्म. आता कांतलोह भस्माचं जर समजा रस जर बघितलं तर तिक्त कषाय प्रधान आहे. त्याच्यानंतर गुण जर बघितलं तर गुरुवृक्ष आहे, वीर्य हे शीत आहे, विपाक हे मधुर आहे. अशा पद्धतीने समोर येते सुवर्ण भस्म. आता सुवर्ण भस्म माहिती आहे आपल्याला की मधुर गुण असते. हे मधुर रस तिक्त कषाय प्रधान आहे. गुण जर बघितलं तर स्निग्ध आहे, वीर्य जर बघितलं तर शीत आहे आणि विपाक जर बघितलं तर मधुर आहे. तसंच मौक्तिक भस्म जर बघितलं मित्रांनो तर त्याचा रस जर बघितलं तर मधुरच आहे. त्याच्यानंतर त्याचे गुण दिलेले नाहीत, तर वीर्य हे शीत आहे आणि अभ्रक भस्मात जर बघितलं तर रस हे मधुर प्रधान आहे, स्निग्ध गुण आहे, शीत वीर्य आहे आणि मधुर हे
विपाक आहे. वंगभस्माचा जर रस बघितलं तर तिक्त कषाय प्रधान रस आहे, लघुवृक्ष हे गुण आहे, शीत हे वीर्य आहे आणि कटू हे विपाक आहे. अशा पद्धतीने हे तुम्ही सर्व घटक द्रव्य लक्षात ठेवू शकता मित्रांनो. आता NCISM ने याच्या पुढे मोड ऑफ ॲक्शन जे पॉईंट दिलेले म्हणजे कर्म. आता ते कर्म कशामध्ये यूज होतो या योगेंद्र रसाचा तर बघू. आता वंग भस्म याच्यामध्ये आलेले म्हणून ते प्रमेय बहुमूत्रता याच्यामध्ये उपयोग होतो. त्यासोबतच मौक्तिक भस्म सुद्धा याच्यामध्ये उपयोग केलेले आहे. तर मौक्तिक भस्म हे रसायन कार्य करतं म्हणजे रसायन कर्म करतं आणि त्यासोबतच रक्तनाडी जे आहेत किंवा मस्तिष्क विकार जे असतील त्याच्यावर सुद्धा कार्य करण्यासाठी या मौक्तिक भस्माचा उपयोग केलेला आहे. तर तशाच पद्धतीने आणि हे योगेंद्र रस हे वातपित्तग्न मोस्टली वातपित्तग्न जे रोग आहेत त्याच्यावर हे कार्य करतं. आता याच्यानंतरचं समोरचं जे पॉईंट आहे मित्रांनो ते म्हणजे थेरपेटिक युजेस, त्यालाच आपण उपयोग असे म्हणतो. आता याचा उपयोग खास करून वातपित्तग्न रोग झाले, आर्ष, भगंदर, अपस्मार, त्याच्यानंतर उन्माद झालं, त्यासोबतच आम्लपित्त, प्रमेय, बहुमूत्रता अशा पद्धतीने वेगवेगळ्या उपयोग याचं औषधी कल्प आपण उपयोग करतो. तर वातपित्तग्न, प्रमेय, बहुमूत्रता, मूत्रघात, अपस्मार, भगंदर, आर्ष, मूर्छा, उन्माद, यक्ष्मा, पक्षाघात, शूल, आम्लपित्त या सर्वमध्ये या औषधी कल्पाचा व्याधीमध्ये शमन करण्यासाठी खास करून उपयोग होतो. आता या समोरची स्टेप आहे याच्यानंतरचा नेक्स्ट जे पॉईंट आहे ते म्हणजे मात्रा. आता हिची मात्रा आपल्याला माहिती आहे की यांचे गुटी आणि वटी बनवण्याचे तर त्यांचे 125 mg ते 250 mg एवढ्याच मात्रा याची लक्षात ठेवायचे. त्याच्या समोरचा नेक्स्ट पॉईंट येते म्हणजे अनुपान. आता याच्यामध्ये खास करून योगेंद्र रसामध्ये त्रिफळाक्वताचा अनुपान यूज केलेले आणि हे हमखास MCQ म्हणून विचारतात मित्रांनो, तर काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि गोदुग्ध त्यासोबतच अनुपान येते. याच्यानंतरचा नेक्स्ट स्टेप येते ते म्हणजे नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे पथ्य अपथ्य. आता याच्यामध्ये जे रोग असतील त्या रोगानुसार आपल्याला पथ्य अपथ्य सेवन करायचं, जसे की उष्ण पदार्थ सेवन करू नये किंवा अधिक व्यायाम करू नये अशा पद्धतीने हे अपथ्य आहेत. आणि शाली तांदूळ हे वगैरे समजा मूग यांचा तुम्ही उपयोग करू शकता ते पथ्य आहेत. तर त्याच्यानंतर सेवनकाल जर बघितला तर याचा प्रातकाल आणि सायंकाल दोन्ही कालामध्ये उपयोग होतो. परंतु जर समजा कृशता आली तर ते गोदुग्धासोबत आपल्याला रात्री सेवन करावं लागते. अशा पद्धतीने हे सेवनकाल तुम्ही लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतरचा लास्ट पॉईंट येते ते म्हणजे रिसर्च अपडेट अँड क्लिनिकल एव्हिडन्स. तर आता याच्यामध्ये काय केलं मित्रांनो, मोनोमॉर्फिक वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया विदाऊट कार्डिओ जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी दधिमस्तक चूर्ण 2 ग्राम, योगेंद्र रस 125 mg आणि सुवर्णगैरिक आणि त्यासोबतच महात्रिफळा घृत 5 ml हे म्हणजे 2 टायमाला दिले आणि 1 महिन्यानंतर उपयोग बघितलं तर याच्यामध्ये या व्याधींचे शमन करण्यासाठी याचा खास करून उपयोग होतो. अशा पद्धतीने या योगेंद्र रसाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये सांगण्याचं एवढंच आहे की फक्त जे घटकद्रव्य येतात ते लक्षात ठेवा. घटकद्रव्याच्या नंतर फार्माकोडायनॅमिक्स, मोड ऑफ ॲक्शन, थेरपेटिक युजेस, मात्रा, अनुपान, पथ्य अपथ्य, सेवनकाल, रिसर्च अपडेट. आता याच्यामध्ये निर्माणविधी जे सांगितलेले मित्रांनो ते म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा ते पण आवर्जून. आणि अशा पद्धतीने योगेंद्र रस इथे संपतो. व्हिडिओ जर आवडल्यास तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. थँक्यू.